तरी सन्मान्य साहेबांच्या परवानगीने माझा जो उरलेला मुद्दा आहे तो तेवढा फक्त पूर्ण करतो। जो पत्राचाळीचा विषय मी आपल्याला सांगत होतो की त्या पत्राचाळीमध्ये भ्रष्टाचार झाला, काय झालं। 2-4 गुजराती बिल्डर तिथे आणले गेले, त्यांनी FSI विकला, SRA वाल्यांना फुकट झोपडा मिळतात, पण तिथे राहणारा जो आमचा अधिकृत मराठी माणूस आहे त्याला फसवलं, म्हाडाच्या माध्यमातून नंतर काम कंप्लीट केलं। त्या भिंतीचा जो स्लॅब होता वरचा, इतकं निकृष्ट दर्जाचं काम केलं म्हाडानी, तो स्लॅब पडला। स्लॅब पडल्यानंतर VJTIला आणलं, तिकडे VJTIला आणून सांगितलं की याचं ऑडिट करा। त्यांनी ऑडिट केलं। ऑडिट केल्यानंतर VJTIने रिपोर्ट दिला की ही बिल्डिंग एकदम ओके आहे, इथे लोकांना राहायला काही अडचण नाही। VJTIचा रिपोर्ट आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसरा स्लॅब पडला। मग VJTI सारख्या संस्थांवर तरी काम कसं करायचं? आज मुख्यमंत्री सांगतात सगळं चांगलं आहे, सगळं ओके आहे। मग आज पत्राचाळीतली 650 लोक उपोषणाला का बसलेत याचं उत्तर मुख्यमंत्री साहेब देणार आहेत का? एका ठिकाणी परप्रांतीयांना फुकट झोपड्या द्यायच्या, मराठी माणसांना उपासाला बसवायचं। फेरीवाल्यांचा प्रश्न असेल, जो मुद्दा सन्मान्य राजसाहेबांनी घेतला होता की 150 मीटरच्या आसपास फेरीवाले नको, त्यावेळेस हेच सगळेजण आपल्या अंगावर आले होते। आज तुम्ही फेरीवाल्यांना बंद केलं, काय सांगून बंद करताय? बांगलादेशी फेरीवाले आहेत। मग किती बांगलादेशी फेरीवाल्यांवर तुम्ही FIR केला? जरा एकदा याचा आकडा तरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी द्यावा। बांगलादेशी होते ना, पहिली गोष्ट आले कुठनं? बरं आले तर आले, यांच्यावर FIR का नाही झाली? आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या नावाने एक योजना चालू केली होती, सगळ्या फेरीवाल्यांना सरसकट, निवडणुकीच्या आधीची गोष्ट सांगतोय तुम्हाला, सरसकट सगळ्यांना 15-15 हजार रुपये फेरीवाल्यांना दिले। आता फेरीवाल्यांना बसू देत नाहीये। मग ते 15 हजार रुपये सरकार कसे वसूल करणार आहे? जे कर्जरूपी दिले तुम्ही त्यांना, ते तुमच्या बापाचे पैसे होते, हे आम्ही आणि तुम्ही दिलेल्या कर स्वरूपाचे पैसे होते, जे तुम्ही फुकटमध्ये वाटलेत लोकांना। आणि आता तुम्ही सांगताय सगळे फेरीवाले यांना बाहेर काढलं पाहिजे कारण हे बांगलादेशी आहे। मग बांगलादेशी होते तर त्याला कर्ज का दिलं आणि आता ते वसूल कसं करणार आहात? आणि हे सगळं आपण बोललो की मराठी माणूस संकुचित वृत्तीचा आहे काय? मध्ये फक्त एक छोटासा मुद्दा मांडतो। आमचे एक मीरा रोडचे कार्यकर्ते होते, एक कोणतरी माणूस होता तिथे, तो म्हणाला मी मराठी बोलणार नाही, मला फक्त गुजराती येतं, त्याला काय प्रसाद द्यायचा तो दिला। नंतर आमच्या इथले दादरमधले काही सकाळी शिवाजी पार्कला भेटतात आमचे गुजराती बांधव, ते मला म्हणाले की अरे काय तुम्ही यार त्यांना मारलं वगैरे। आपण शेवट कैसा आहे, हम सब हिंदू आहे ना साहेब। आपल्या परवानगीने एक प्रश्न त्यांना विचारला, मग आपण सगळे जर हिंदू आहोत आणि महाराष्ट्राला तर कोणी हिंदुत्व शिकवूच नाही, त्या दिवशी बोलताना सन्माननीय साहेब पण म्हणाले या महाराष्ट्राने औरंगाबादचं संभाजीनगर केलं, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं ना। मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, अहमदाबादचं कर्णावती नगर कधी करणार याचं उत्तर एकदा देशाला द्या, आणि कधी देणार आहात हेही सांगा। त्यामुळे प्रत्येक वेळेला यायचं आणि महाराष्ट्राला दोष द्यायचा आणि मराठी माणसाला दोष द्यायचा, हे याच्या पुढे सहन केलं जाणार नाही। सन्माननीय राजसाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वासन देतो, साहेब महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी ज्या ज्या वेळा तुम्ही आदेश द्याल त्यावेळेला आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या संघर्षासाठी तयार आहोत
अशा पद्धतीचं आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.